शिवजयंती निमित्त माऊनी स्कूलमध्ये दिलेले छानशे भाषण आणि शिवजयंतीची पूर्वतयारी म्हणजेच BTS शूट. चला बघूयात 18 फेब्रुवारी 2025 कशी छानपैकी शिवजयंतीची आम्ही तयारी केली. चला बघूयात. वेलकम टू साऊ मावशी ब्लॉग्स. हे बघा, माऊ छानपैकी जिजामाता बनून गेली होती मस्त स्कूलमध्ये आणि इकडे सुरू होत आहे माऊचं भाषण. मी आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 2 शब्द बोलणार आहे. तो आला नव्हता, त्याला आणलं होतं. तो मेला नव्हता, त्याला मारलं होतं. पण 3 लाखांचा पोकर माझ्या राजाने एकट्याने मारलं होतं. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अरे अरे हर महादेव. इकडे स्कूलमध्ये जायच्या आधी माऊचा फोटोशूट करून घेतला. मस्त. ही कशी दिसते माझी माऊ नक्की सांगा. आणि त्यानंतर आम्ही गेलो उल्हास नदीला, म्हणजे बदलापूरमध्येच छानपैकी महाराजांचं स्मारक उभारलं होतं बघा. तिथे ओपनिंगच होती 18 फेब्रुवारीच्या दिवशी. सो आम्ही तिथे गेलो होतो सगळे मिळून. रुपाली वहिनी, प्रीती वहिनी, मी, माऊ असं छानपैकी गेलो होतो. इथे छान असं सुंदर महाराजांचं स्मारक इथे उभारलं आहे. आतमधून व्यवस्थित येत नंतर म्हणून आम्ही बाहेरून येऊन पण फोटो काढले. छान छान आले ते पण बघा. जिथे जाऊ तिथे फोटो पाहिजेच आम्हाला. नंतर माऊनी पण छानपैकी असं फोटोशूट केलं थोडंफार. सो 4 तासानंतरून आम्ही सर्व लागलो शिवजयंतीच्या तयारीला. उद्या शिवजयंती निमित्ताने सगळ्यांची तयारी चालू आहे. इकडे सगळीकडे असं टेबल वगैरे सगळं तयारी करायला खूप जण उतरले आहेत. कॉल इम्युनिटी बघा, आपल्या महाराजांसाठी किती छानपैकी सजावट झालेली आहे. इकडे सगळे मदत करत आहेत. इको फ्रेंडली डेकोरेशन आहे. इको फ्रेंडली डेकोरेशन, काही पैसा बर्बाद नाही, काय नाही. बघा बघा, साडी बघा, साडी बघा. दादा काय म्हणताय, कसं वाटतंय तुम्हाला? ताई काय बोलते? हा बोल दादा, बोल बोल. पहिली शिवजयंती आणि असं छानपैकी साजरा करत राहू. अजून सो चला, खाली सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर मी डायरेक्ट घरी गेले आणि लगेचच रांगोळी काढायला घेतली. कशी आहे रांगोळी ते पण सांगा लवकरात लवकर, आवडली की नाही. चला चला फायनली मी इथे स्टार्ट करत आहे माझी. थँक्स टू माऊ, कारण की ती पण ॲक्च्युली ही जी रांगोळी आहे महाराजांची ती काढायला अक्षरशः मला वाटतं मला 3.5 तास लागले. म्हणजेच मी किती वाजता, आय थिंक सो 1:30 वाजता बसली होती ते मी 5:30 वाजेपर्यंत मी ही रांगोळी काढत होती. आणि लिटरली असं आहे की माझी माऊ पण तेवढ्या वेळ जागी होती माझ्यासोबत. म्हणजे मी तिला सांगत होती झोप 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 म्हणून, तरी ती काही ऐकत नव्हती. बोलत होती नाही मम्मा मी तुझ्यासोबत, तू आलीस तरच मी झोपणार, नाही तर नाही. कितीतरी वेळा मी मधून सांगत होती माऊ जा जाऊन झोप, जा जाऊन झोप, तरी ती ऐकत नव्हती. पण लिटरली ती खरं सांगू म्हटलं तर की ह्या रांगोळीचं जेवढं क्रेडिट माझं आहे ना तेवढं त्याच्यापेक्षा जास्त माझ्या लेकीचं आहे. कारण की मी तर रांगोळी काढते, पण हा सगळा जो शूट आहे रांगोळी काढताना तो सगळा माझ्या माऊनी केलेला आहे. आणि खरंच सांगते, ती जर झोपली असती तर माझा हा शूट झालाच नसता. कारण की माझ्याकडे ट्रायपॉड ऑलरेडी आहे, पण त्या ट्रायपॉडचं ते मोबाईलचं स्टँड जिथे असतो ना होल्डर, तोच तुटला. सो मला ते यूज करता नव्हतं येत. पण लिटरली माझ्या लेकीने एवढ्या वेळ थांबून माझ्यासाठी
पूर्ण शूट जेव्हा मी तिला सांगत होती माऊ शूट कर, तेव्हा ती बरोबर उठून व्यवस्थित शूट करत होती. ॲक्च्युली थोडंफार मोठा होता तर म्हणून मी जरा फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओला. आणि थोडी म्हणजे ती अजून लहान आहे त्यामुळे ती व्यवस्थित तिला पकडता येत नव्हते, पण तरीसुद्धा खूप छान असं तिने शूट केलेलं आहे. मला पण खूप आवडलं आहे आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल. बघा कशी रांगोळी पण मी काढते आणि माझ्यासोबत हळूहळू ती पण, माझी माऊ पण मला मदत करत होती थोडंफार रांगोळी टाकायला. जेव्हा शूट काढायचं बंद होतं ना तेव्हा ती मला थोडंफार अशी मदत करत होती कलर्स टाकायला. हे बघा तुम्हाला दाखवते आता कशी माझ्यासोबत कलर टाकते बघा. हळूहळू जमत नव्हतं तिला, पण तरीसुद्धा ती स्वतःहून असं घेत होती आणि थोडं टाकत होती. मला म्हणते मम्मी माझा कशाला शूट काढतेस, मला बोलते. मी म्हटलं मग कळायला पाहिजे ना, तू पण मला मदत करते. मग खरंच माझ्या लेकीसाठी हे क्रेडिट सगळं आहे. जरी मी रांगोळी काढली असेल तरी सगळं क्रेडिट माझ्या लेकीचंच आहे. म्हणून ते छानपैकी असं सुंदर माझ्या माऊमुळे हा व्हिडिओ मला करता आला आहे. छानपैकी रांगोळीचा देखील मस्तपैकी. ही बाहेरचा गालीचा जो असतो ना आपला मधला जो पॅसेज ठेवून बाकीचा जो गालीच्या वराचा तो ड्रॉइंग केल्यावर म्हणजे हे केलं रांगोळी काढल्यावर खूप कठीण असतो. मेन म्हणजे फेसिंग वगैरे जर असेल तर. माझ्या इकडे महाराजांच्या इथे फर्स्ट टाईम म्हणजे व्यवस्थित एकदम छानपैकी चेहरा बनला. मला जरा पण तो असं हे करताना म्हणजे करायला ना लागला की हा बाबा हा चुकीचं झालं आहे, नाही तर काय. मी जसं ठरवलं होतं तसं व्यवस्थित ते फेस निघालेलं आहे महाराजांचं. खूप छान वाटलं मला. त्याच्यावर बिलकुल मेहनत नाही करावी लागली महाराजांच्या फेसवरती, पण खूप छान वाटतं. मला तरी खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा तुम्ही नक्की. सो तर ते महाराजांच्या इकडे जरासं पॅसेजच्या इकडे होत होतं फेसिंग वगैरे मुकुटाच्या इकडे. सो मी ती छोटी चाळण घेऊन त्याच्याने मग कलरिंग केलं पिंक शेडमध्ये. ॲक्च्युली तो जास्त माझ्याकडे शेड होता त्यामुळे मी म्हटलं चला करूयात आपण काहीतरी एक्स्ट्रा. छानपैकी असं केलेलं आहे. त्याच्यानंतर म्हटलं आता ते शिवजयंती सोहळा वगैरे लिहायचंच आहे ना तिकडे. सो म्हटलं शिवजयंती सोहळ्यासोबतच अजून काय काय छान छान लिहून पण टाकू. आणि अक्षरं देखील एवढे भारी वाटत होती. मला वाटलं मला आता म्हणजे जमेल की नाही ते व्यवस्थित लिहायला, पण लिटरली काही एक अडचणी आल्या नाहीत. महाराजांचं जी रांगोळी काढताना मला बिलकुल खरंच सांगते मला काहीच अडचणी आल्या नाहीत. महाराजांबद्दल खरंच खूप खूप बरं वाटतं की मला काही न अडथळा येता व्यवस्थित चांगल्या प्रकारे मी ती रांगोळी काढली. खरंच खूप छान वाटत होतं मला ही रांगोळी काढताना. जिथे मी रांगोळी काढते मी म्हटलं पहिली पाया पडले आणि नंतरून रांगोळीला सुरुवात केली. म्हटलं माझ्याकडून जर काही चुकी होत असेल तर माफ करा पहिलंच, आणि नंतरून शेवटी मी सुरुवात केली. सो इथून पुढे हा आहे माझा फायनल लुक शिवाजी महाराजांचा. छानपैकी असं रांगोळी काढलेली. कशी वाटते नक्की सांगा. शिवजयंती सोहळा कसं वाटतं नक्की सांगा. मला तर खूप आवडली. बापरे खतरनाक होती. सगळ्यांनी बघितलं खूप छान कमेंट्स पास केले माझ्या रांगोळी बाबतीत. खूप बरं वाटलं. तुम्हाला पण आवडलीच असेल नक्की सांगा. त्यानंतरून साई दर्शन सोसायटी नंतर माझं आणि माऊचं पण नाव लिहिलं आहे. हे बघा रांगोली ड्रॉन बाय शिवानी अँड नित्या. ऑल क्रेडिट गोज टू माझी लेक माऊली, माझी माऊ. सो आहे माझा फायनल लुक. सो चला आता भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग म्हणजेच पार्ट 2 मध्ये 19 फेब्रुवारी 2025 म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. तर नाही बोलणार कारण ऑलरेडी 5:30 वाजलेले.
सकाळ झालेली होती म्हणून गुड मॉर्निंग. चला बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग सौमावशी व्लॉग्स. लाईक, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Bye bye.